त्यातून पैसा काढले दुसरा राऊंड बघा कोण अरे दुसरं फुटताय अरे पैसा अरे वा चला किती स्पर्धा झाले 4 स्पर्धा 5 स्पर्धा बाकी बघा बघा अजून एखादा पण चेंडू दिलेला बाजू अरे वा वा. सुप्रभात मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी कसं आहे, आपण आलो आहे साखरप्यामध्ये दत्त जयंती निमित्त पुरिये ओझरवाडीमध्ये. इथे ना दत्त जन्मोत्सव कसा पार पडला हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं. आज आहे दुसरा दिवस, 2-3 दिवस सलग कार्यक्रम असतात इथे. तर आज आहे ना इकडे सत्यनारायणाची पूजा, त्याचबरोबर फनी गेम्स आहेत. तर आजच्या डेली व्लॉग म्हणून आपण असा आजचा काहीसा असेल. सो आज जे जे काही होईल ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुढे मजा येणार आहे, कारण इकडे आहे ना या मंडळामध्ये आहे ना कार्यक्रम जो आहे तो फनी गेमचा आहे. तर तिथे तो एक्सपिरियन्स करा नक्कीच, कारण मजा मस्ती असते. गावाकडची मजा मस्ती देखील तुम्ही अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून. अक्षय आपल्यासोबत. अक्षय, तयारी झाली ना? हो, जोरात चाललंय. फनी गेम्स करता. फनी गेम्स आहे, रात्री राम रावण स्पर्धा आहे, ते देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू. हो. आता आपण सत्यनारायण पूजेकडे जातोय. चला. अरे हे बघा, हे बघा, प्रोटेक्टर आले अक्षयचे. त्यांना आता सोडायला घरी जावं लागेल. समोरच मंदिर दिसतंय, तिथे जायचं आपल्याला. चला मंडळी, कसं आहे सकाळी सकाळी ना असं काही कार्यक्रम गावाकडे असले की एकत्र म्हणजे काही ना काहीतरी एकत्र जेवण होतं. तर आत्ता आहे ना इकडे सकाळचा नाश्त्याला बघा मस्तपैकी काय दादा, मसाले भात, फोडणीचा भात पण जबरदस्त झालाय. तो आता थोड्याच वेळात कसं पूजा वगैरे पण आहे. काय हा, मस्त व्हेज बिर्याणी पेक्षा भारी झालाय. जबरदस्त. मंडळी हे बघा, अशी पंगत लागते. मंडळी हे बघा, इथे आता सत्यनारायणाची पूजा बांधली गेलेली आहे. खरं तर गावाकडे कसं आहे, चौरंग असतो आणि त्याच्यानंतर केळी असते ना, केळीची बघा काय ठिमिया, म्हणजे असं एकदम जो कोणी बनवलं आहे तो कलाकार माणूस आहे असं म्हणावं लागेल. फार पूर्वी असं काहीतरी सत्यनारायणाची पूजा मांडण्यासाठी असे काही गोष्टी केल्या जायच्या. तो आता मस्त श्री गंगा देवी माते जय. स्पर्धा चालू झाली की मस्तपैकी सत्यनारायण पूजा आणि नंतर आरती वगैरे झाली. त्याच्यात दुपारी थोडा केला झाले बरोबर संध्याकाळ. आणि इथे ना थोडेसे फनी गेम्स वगैरे आहेत, ते देखील म्हटलं तुम्हाला कार्यक्रम आहे तो दाखवूया. चला बघूया कोणाचा नंबर येतोय. हळू 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 एक बार रेडी. बोटी पडते आताच. 3 एक बार हळू हळू. मग कोण प्रथम क्रमांक पटकवत आहे? नावला वा वा नावला. बघूया कोण प्रथम क्रमांक पटकावर. रे बापरे, चमचा गोटी झाली. आता आता काय, आता पिठातून पैसा काढणे. अरे बापरे, पीठ टाकायचं, त्याच्यामध्ये कॉइन असणार, हा, आपण काढणार, तोंडातून काढणार. तोंडातून काढायचं. अरे वा, खतरनाक. हा काहीसा वेगळा गेम दिसतोय. थोड्या टायमात लाईव्ह
हे बघा इकडे पिठातून पैसे काढण्यासाठी हात बांधले जात आहेत. पहिले 4 स्पर्धक रेडी आहेत. हात नाही वापरायचा ना. हा तुला बांधलंय आता तू काय बस. यानंतरची स्पर्धा गोणीतून धावणे. 3 सूत्रातून पैसा काढणे. पैसा घेऊन परत जायचं रिटर्न. वा वा वा, एक नंबर आलेला आहे. नाव बोला, पंच नाव बोला. सूत्रातून पैसा काढणे. दुसरा राऊंड. बघा कोण. अरे शिक्षक फुटतात. अरे पैसा. अरे वा, एक नंबर. अरे पडला. बघूया छोट्या मुलांमध्ये. वा वा वा. अरे वा, तीन. अरे बापरे. वा वा वा. बघूया कोण प्रथम क्रमांक आहे. दत्तप्रसाद बोलते. अरे तुझा बोला. पहिले 4 गोलतावडी. वा वा. आयुष्यात हात सोडायचा नाही गोलतावडून. बाज एक बाज. आला प्रथम क्रमांक. मागे उभे राहतो. मॅचच्या बाहेर उडी मारून परत रिटर्न यायचं. मॅचच्या बाहेर उडी मारतात बघा. ओके एक बाज. अक्षय भोवर. वा वा. घरची बाज. दोन उड्या मारून बाज. स्पर्धक बाद आहे. दोन्ही पण स्पर्धक बाद आहेत. नवीन भवन. 1 2 3. वा वा. बागेश्वर भोवर आणि अक्षय भोवर या दोघांमध्ये कोण उड्या. अक्षय भोवर. या दोघांमध्ये कोण उड्या. अक्षय भोवर जात. दोघं बघा. 1 2 3. पंचांनी चेंडूकडे लक्ष ठेवा. वा वा. 2 3. अजून एखादा पण चेंडू गेलेला नाही बाजू. अरे वा वा. सर्व स्पर्धेत बाद होण्याच्या लक्षणावर. सावकाश सावकाश टाका. कुठे जायचं. सावकाश सावकाश. 2 3. सावकाश सावकाश टाका. एकाचा पण चेंडू गेला दिसत नाही. बाजूमध्ये 2 गेले. 2 सावकाश सावकाश. काय घाई नाही आपल्याला. एक 2 3. सावकाश सावकाश टाका. लक्षात द्या लक्षात द्या. वा वा. अतिशय सुंदर अशा स्पर्धा होत आहेत. सगळ्यांना आवर्जून भाग घ्या. महिला मंडळाने संतोष मुक्त आहे. 24 स्पर्धा महिला मंडळासाठी. वा. सावकाश. बाकी बघून बॉल टाका. लवकर टाकेल असं काय नाही. आरामात बॉल टाका. चेंडू टाका. अमिषा घेऊन बॉल टाकते. हा टाका अमिषा. सावकाश टाका. एकदम. अभिषेकाची प्रथम क्रमांक. 3 चेंडू टाकले. 2 3. दुसऱ्याच्या बाहेरचा फुगा फोडायचा. हा फोडा. दुसऱ्याच्या बाहेरचा फोडायचा. अरे वाचवा रे सगळ्यांनी उभं राहून तुझ्या बाहेरचा फुगा. स्वतःचा पण वाचवायचा. अरे दुसऱ्याचा फोडायचा. अरे हा फोडा. फोडा 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 फोडा. कोण करायचं. श्रेष्ठ मनुष्याला संतोष पकड आणि फोड. साईड द्या साईड द्या साईड द्या. अरे अरे हे येलो ड्रेस. येलो ड्रेसचा फुगा लपवला ड्रेस मध्ये. अफोटला. अमिषा वड. चला किती स्पर्धा झाले. 4 स्पर्धा. 5 स्पर्धा बाकी. बघा बघा सावकाश. असं वाटतं कुंबडे बांधतात. एकदम टप्प्यात गेम झाला. दुसरा रप्पा. वा सावकाश. मारू का मारू नका. स्पर्धे शातील झाले आता सगळ्या. अरे अरे बापरे. पाडू नका. एकमेकाला पाडू नका. पाडू नका. सावकाश. एकदम ग्रीन कलर 1 नंबर. एकदम शांतपणे एका साईडला कोपऱ्यात उभे.
ग्रीन ग्रीन कलर खतरनाक खतरनाक एकदम बंदर बंदर पकड पकड हो वा वा दोन यल्लो फुगे आणि एक व्हाईट तुम्ही फिरायचं उभं राहायचं नाहीये लवकर लवकर ज्याचा शेवटचा फुगा आहे तो उभा ज्याचा सेकंड लास्ट फुटेल तो नंबर पकडायचं नाही धक्का द्यायचा नाही पकडायचं नाही मारामारी नाही फक्त फुगे फोडायचे आपल्याला दुर्घटना घडली एक नंबर मारा मारा हात मागे दोन्ही कोंबडी असं वाटतं एक छोटी कोंबडी एक मोठी कोंबडी असं वाटतंय आणि दोन्ही पण बरोबर आहे मला कोंबड्या पकडायचं ना पकडायचं नाही मारामारी नाही बालकीमध्ये कदल नको थांबायचं ना अरे खुर्ची सोडून खुर्ची सोडून पुढे चला कोण नवीन खुर्ची सोडून थांबायचं नाही चला पुढे निशा बाद आतापर्यंत एकदम व्यवस्थित खेळत होती पण आता बाद कोणी काय बोलायचं नाही कोणी काय बोलायचं ना बाहेरून बाहेरचा आवाज अजिबात नाही पाहिजे अक्षय बोर्ड चाललेले आहेत मडकं फोडायला स्टेजच्या समोर इथून साईडला व्हा सगळे लहान मुलांनी साईडला बसून घ्या साईडला व्हायचं आहे तुमचा मटका गौरव आवाज वाढव हा एक नंबर मटका फोडलेला चला काका म्हणतात काकांची काठी तुटणार तुझी काठी मोडणार आहे मटका तोडायचा आहे लहान मुलांनी साईडला स्टेज समोर साईडला साईड सुरुवात सुभाष गोळ ओढू नका बाहेरून ओढायचं नाही बाहेरून कोणी ओढायचं नाही लक्ष ठेवा नंतर हात करण्यात येईल मागे कुणी जायचं नाही मागे कुणी जायचं नाही वरती का वरती वाटतं लक्ष ठेवा त्यांना खालून दिसतंय का बघा पंचाने लक्ष द्या त्यांना दिसतंय का खालून बघा कारण ते बघा ना असं वरती बघा खाली बाहेरून कोणी का बोलायचं नाही बाहेरून कोणी का बोलायचं नाही कोणी का बोलायचं नाही तर मंडळी चला संध्याकाळ झाली आहे फनी गेम्स आता पार पडलेत आणि मजा मस्ती काय असते गावाकडे अशा कार्यक्रमांमध्ये हे तुम्हाला एक्सपिरियन्स करा मंडळी तुमच्या गावामध्ये देखील असे कुठले कार्यक्रम असले किंवा असं काही सण असला तर असे कार्यक्रम होतात का म्हणजे फनी गेम्स वगैरे तुम्ही घेता का सो मजा येते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच एन्जॉय करतात संगीत खुर्ची चमचा गोटी गोणीतून उड्या मारणे आणि बरंच काही सो मंडळी आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटू कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येवा कोकण आपलं तसा काळजी घ्या.